कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष सध्या चाललेलं चिंतन, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकृती पुरुष ऐक्य दाखवून देत आहेत। कालचा विषय झाला होता की हे मायाविशिष्ट चैतन्य ईश्वर आहे आणि दुसरं जे आहे ते अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे। याच्यातलं चैतन्य म्हणजे एकच आहे, फक्त त्यातलं काय आहे, माया विशिष्ट आणि अंतःकरण विशिष्ट हे दोन वेगळे। म्हणजे यांचा ऐक्य कसं सिद्ध होतं हे पाहायचं आहे। आता परत याच ऐक्याची सिद्धी करण्याकरता काही उदाहरण घेत आहेत। आपण एका स्वप्नाचे उदाहरण घेऊ। स्वप्नकल्पक ज्ञान हे निमित्त कारण। स्वप्न जगत उत्पन्न करण्यासाठी उपादान कारण अविद्या आणि स्वप्न जगत हे अविद्या कार्य। आता सर्व संसाराचा कर्ता भोगता अविद्यावृत्तीद्वारा कल्पकच आहे। यात अविद्या व अविद्या कार्य पुरुषाहून बाजूला काढून टाकणे झाले तर काय काढता येईल, हे एका कल्पकातच सामावणार आहे। प्रधान व प्रकृती एकच आहे हे मागेच सांगितले आहे। यावरून प्रकृती ही पुरुषातच सामावणार आहे। स्वप्न हे मिथ्या आहे, पण जागृतीत आल्यावर मिथ्या म्हणून समजणार आहे। स्वप्नातील जीव चैतन्य शेष राहते, त्याचे ज्ञानच शिल्लक राहते, म्हणून जागे झाल्यावर त्याला स्वप्न आठवते व मिथ्या आहे हेही निश्चयात्मक होते। स्वप्न हे अविद्यावृत्तीच म्हणजे अविद्या दृष्टीने पाहणाऱ्याला संसार आहे। विद्यावृत्तीने पाहणारा संसार नाही। ईश्वर हा सुखदुःख फलदाता आहे। अविद्यावृत्तीवानाला संसार फलदाता ईश्वर, पण तो नित्यमुक्त आहे। स्वप्नाचा दृष्टांत आपल्यापुढे घेतला। स्वप्न आपल्यापुढे जे दिसत असतं त्या स्वप्नाचा उपादान कारण कोण आहे, तर अविद्या। आणि त्या अविद्येचं कार्य काय आहे, तर स्वप्न जगत। हे अविद्या कार्य आता सर्व संसाराचा कर्ता भोगता असा जो अविद्यावृत्तीद्वारा कल्पकच या ठिकाणी यात अविद्या व अविद्या कार्यात आहे। याच्यातनं पुरुष बाजूला केला तर काय काढायला येईल, त्याच्यामध्ये याच्यात जे काही आहे ते जो कल्पक आहे तो त्यातच सामावणार आहे। म्हणजे प्रकृती आणि पुरुष एकच आहेत। स्वप्न हे मिथ्या आहे, पण ते जागृतीत आल्यावर मिथ्या म्हणून राहणार आहे। जे स्वप्न जोपर्यंत आपण पाहतो तोपर्यंत त्या अवस्थेचाच अंमल आहे। त्यानंतर मात्र आपल्या ठिकाणी काय आहे की स्वप्न मिथ्या हे कळतं। स्वप्नातील पाहणारा कोण होता, तर जीव चैतन्य, आणि तो शिल्लक राहिला, तो जागृतीत आला, म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञान शिल्लक राहिलं आणि त्याने जागे झाल्यावर स्वप्न आठवलं, पण ते मिथ्या आहे हे निश्चय केला। म्हणजे त्या ठिकाणी अविद्यावृत्ती जो जीव आहे त्या जीवाच्याच ठिकाणी या सगळ्या अविद्येच्या उपादान कारण आणि त्याचं कार्य या सगळ्या मांडण्या तिथं झाल्या
आणि त्याचा कल्पक कोण झाला तर जीव चैतन्यच झाला. त्यांनीच त्या स्वप्नाची सगळी मांडणी केली. आता याच्यात पुरुष कुठं आहे, असतो का, तर आपल्याला मागच झालेलं आहे की स्वप्न हे जे आहे ते स्वप्न त्याचा कोण आहे अभिमान धरणारा, तर तैजस अभिमानी. तैजस अभिमानी हा पुरुष त्या ठिकाणी काय करतोय तर सगळ्या स्वप्नाला सत्यत्व देऊन स्वप्न दाखवतो. आणि परत विश्वाभिमानी पुरुष त्या ठिकाणी जागा झाल्यावर आला की त्याला हे सगळं मिथ्या होतं हे तो सांगत असतो. जे त्याच्या ठिकाणी आता हे मिथ्यत्वाचा निश्चय होतो. स्वप्न हे अविद्यावृत्तीच, म्हणजे अविद्या दृष्टीने पाहणाराला संसार आहे. मग आता जसं आम्ही संसाराला सत्य मानतो तसं स्वप्नावस्थेत स्वप्नाला सत्य मानतो. म्हणजे मग तो जो संसारी त्याच्या दृष्टीने संसार जसा सत्य तसं स्वप्नीय संसार, स्वप्नीय जगत हेही त्या ठिकाणी त्यांनी सत्य मानलं. आता दोन्ही का सत्य मानतं तर अविद्यावृत्ती आहे. अविद्यावृत्तीचं कार्य जगत आहे. अविद्यावृत्तीचंच कार्य काय आहे की स्वप्नही आहे. म्हणून ते अविद्यावृत्ती जगत संसाराला सुद्धा सत्यच मानते आणि जे स्वप्नातलं दृश्य जगत किंवा संसार ते सुद्धा सत्यच मानते. विद्यावृत्तीने पाहणारा संसार नाही. ईश्वर हा सुखदुःख फलदाता आहे. अविद्यावृत्तीवानाला संसार फलदाता ईश्वर आहे, पण तो नित्यमुक्त आहे. जोपर्यंत अविद्यावृत्ती आहे तोपर्यंत आपल्याला हे जे काही सगळे व्यवहार आहेत ते सत्यच राहणार आहेत. मग ते जागृतीतले असो किंवा स्वप्नातले असो. पण विद्यावृत्ती जागी झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी संसार हा नाही होईल. म्हणजे संसाराचं जे काही आहे, जसं स्वप्न जागं होणाऱ्याला मिथ्या कळतं तसं विद्यावृत्तीत जो कोणी आला त्याला संसार मिथ्या आहे हे कळतं. स्वप्नातलं दृश्य आता जागृतीत समोर नाही, पण दिसलं होतं ते मिथ्या याचा निश्चय होतोच. आता इथं मात्र विद्यावृत्तीने पाहणारा संसार मिथ्या ठरवतो. संसार मिथ्या ठरवतो म्हणजे तिथं काय आहे तर त्या संसाराचं कर्तृत्व, मीपणा आणि भोक्तृत्व या दोन्ही गोष्टीशी जो काही एकरूप झाला होता, तादात्म्य झाला होता, तो विद्यावृत्तीला त्या ठिकाणी कळून येते की मी त्याच्यामध्ये काय आहे करता नाही. म्हणजे मग वर्मनेने कोण करता तो, हे जे काय होत होतं ते वर्म आता त्याच्या ओळखीला येतं. त्यामुळं तिथं काही नाही. आता विद्यावृत्तीच्या ठिकाणी ईश्वर आहे, पण ईश्वर हा काय आहे सुखदुःख दाता आहे. त्याच्या ठिकाणी जे अविद्यावानाला त्या वृत्तीतून जे संसार पुढे येतो त्या संसारातल्या त्यांनी केलेल्या प्रत्येक भोगाला सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे त्याच्या प्रारब्धानुसार ईश्वर देत असतो. पण ईश्वर ह्या सगळ्यापासून नित्यमुक्त आहे. म्हणजे ह्याला सुखच दिलं पाहिजे, ह्याला दुःखच दिलं पाहिजे, हा आता सुखी झाला बघा, हा आता दुःखी असलं काही नाही. जे तिथं आहे त्याप्रमाणे त्याला भोगाला द्यायचं. त्यांनी कोणता भोग भोगला ह्याच्यापेक्षा त्याला आता जे काही त्या ठिकाणी संस्कार उद्भूत झालेले आहेत त्याप्रमाणे त्याला संस्काराप्रमाणे सुख किंवा दुःख देऊन ईश्वर मात्र या सगळ्यापासून दूरच राहिला, वेगळा राहिला. म्हणून तो नित्यमुक्त आहे. आपण सुख भोगतो, सुखाचे बद्ध आहेत. आपण दुःख भोगतो, दुःखाचे बद्ध आहोत. कारण आपल्याला सुख भोगत असताना नुसतं सुख भोगत नाही तर मी सुखी आणि सुखी झाल्याचा आविर्भाव आहे आमच्या ठिकाणी आहे. मी दुःखी, दुःख झाल्याचा आविर्भाव आहे. म्हणजे सुखाशी तादात्म्य, दुःखाशी तादात्म्य. मग त्याची ती बद्धताच आहे. म्हणजे नसताना जे घ्यायचं अंगावर ते घेतलं की मी बद्ध आहे असं होईलच ना. काही नसताना आपण त्याचं काय आहे की जसं एखादा मनुष्य रेल्वेने प्रवास करतो आणि मग काय झालं की स्टेशन आलं.
स्टेशन आल्यावर शेजारी बसलेला मनुष्य म्हणला, मी जरा खाली जाऊन येतो प्लॅटफॉर्मवर, माझं हे सामान ह्याच्याकडे लक्ष ठेवा. तो गेला. पण परत गाडी चालू झाली आणि तो आलाच नाही ना. आता ह्याच्या सामानावर लक्ष ठेवायचं बंधन याला आलंच. हा बसला बघत, तो का आला नाही आणि हे सामान काय करू, तो का आला नाही हे सामान काय करू, जोपर्यंत त्याच्या ठिकाणी आहेच. आता शेवटी काय झालं, कुठे गेला कुणास ठाऊक, काय का असं, पण त्या सामान इथं ठेवून कसं चालेल, म्हणून ते सगळा बोजा उचलला आणि उतरला खाली त्याच्या स्टेशन आल्यावर. आणि हा खाली उतरून प्लॅटफॉर्मवर उतरला की तो आला, मला दे इकडं. म्हणजे मग त्यांनी इतके वेळ का सांभाळलं, काय नाही त्याचा तो, मी ह्याचा करताय, मला हे सांभाळायला सांगितले, हे सांभाळलं की अशा तऱ्हेचं जे काय असेल ते अविद्यावृत्तीनं आपण अंगावर घेतलंय आणि म्हणून भोगावं लागतं. पण ईश्वर ह्यातलं काही अंगावर घेत नाही. ईश्वराला जर या सगळ्या जीवाचं, कोणाचं सुख आणि कोणाचं दुःख हे दिल्याचं जर भान असतं किंवा ते त्यांनी सांभाळलं असतं तर ईश्वराला केवढी पीडा होती. आपण तरी आपल्या पुरतेच, त्याला तर जगत आहे. त्यामुळं जसं त्याचं कर्मसूत्र आहे तेवढं त्याला द्यायचं आहे आणि ते दिलं ह्याचं सुद्धा त्याच्या ठिकाणी आठवण नाही. यावरून विद्यादृष्टी व अविद्यादृष्टी या सापेक्ष आहेत. द्रष्टा आणि दृष्टी व दृश्य या तीन संसाराच्या आहेत. आता त्यात त्यांनी दाखवलं की दृष्टी दृष्टीच आहे, पण ती कशी आहे तर विद्यादृष्टी. आणि विद्यादृष्टीप्रमाणे कार्य न होता त्याच्या विपरीत होत असल्यामुळं अविद्यादृष्टी. अविद्या आणि विद्या हे दोन नावं का आली तर सापेक्षतेनं आली. जिथं विद्या नाही त्याला काय म्हणायचं, अविद्या. जिथं अविद्या नाही त्याला काय म्हणायचं, विद्या. म्हणजे हे सापेक्ष आहे. दोन्ही खरं म्हणजे पाहायला गेलं तर दृष्टीच आहे. पण द्रष्ट्याने दाखवल ती दृष्टी. द्रष्टाच जर त्या ठिकाणी नसेल तर दृष्टी काय. म्हणजे आपण कित्येक वेळा रस्त्याने जात असतो तेव्हा कितीतरी आपल्या जवळनं जातात, माणसं जातात, गाई गुरं जातात आणि आपण त्याला दृष्टीने पाहिलं तर हो हो आहे, हे आहे, पण पाहिलंच नाही. आणि पुढे गेल्यावर एकाने विचारलं, अहो आमची गाय गेली का? म्हणलं काय माहीत. कारण आपल्या जवळनं गेली जरी असली तरी आपण द्रष्टा म्हणून पाहिलेली नाही ना. म्हणजे द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य हे काय आहे, तीन त्रिपुटी आहे. आणि हे सगळं कोणाजवळ असतं तर संसाराजवळ असतं. संसार ज्या दृष्टीने पाहतो त्याच्या अगोदर त्याचा द्रष्टा उभा राहतो. आपण जेव्हा आत्ता हे जसं उदाहरण पाहिलं की जवळून गेलेले वस्तू किंवा कुठलेही असेल ते कळालं नाही म्हणजे द्रष्टा नाही. अर्थात दृष्टी, द्रष्टा, दृष्टी आणि दर्शन या तिन्ही त्रिपुटी झाली नाही. पण जसं जसं संसार कार्य असतं तेव्हा द्रष्टाच अगोदर उभा राहतो. काय पाहायचं त्याप्रमाणे दृष्टी आणि त्याप्रमाणे दृश्य. म्हणजे हे सगळं संसारातलं आहे. स्वप्नद्रष्टा दृश्य उभा करतो. आता हे झालं जागृतीत. तिथं काय आहे, दृश्य समोर आहे. द्रष्टा दृष्टीद्वारा दृश्य पाहतो. पण स्वप्नात काय तर स्वप्नीय द्रष्टाच हे दृश्य उभा करतो. दृष्टीने पाहतो व दृष्टीसह द्रष्टा असेल तरच दृश्याला वाव आहे. आणि मग तो आपण केलेला सगळं दृश्य, तो भास, तोच आपल्या दृष्टीने पाहतो. आणि तिथं काय होतं की जे जे दृष्टीला तिथं दिसतं ते द्रष्टा ते दृश्य पाहत पाहत आपलं स्वप्न त्या ठिकाणी पाहत असतो. द्रष्ट्याने दृष्टी सोडली की दृश्य हे मावळलेच. आता तिथं द्रष्टा आहे कोण, स्वप्नस्थ. दृश्य काय आहे, स्वप्न. आणि त्या स्वप्नाला दृष्टीने पाहतो. पण एकदा त्या स्वप्नातनं द्रष्टा मावळला म्हणजे ज्यांनी हे सगळं उभा केलं तोच त्यातनं पुन्हा झोपीला गेला म्हणा किंवा पुन्हा जागृतीत आला तर दृष्टी कुठे, स्वप्नदृष्टी नाही, स्वप्नदृश्यही त्या ठिकाणी मावळलं.
दृष्टीसृष्टीवाद म्हणून एक वेदांतात प्रकरण आहे. तो समजायला दुर्बोध आहे, पण एकदा समजले म्हणजे अद्वैत सिद्धांत किंवा अजातवाद पक्का ठरवण्यास हरकत पडत नाही. आता या सगळ्या मुद्द्यावरून काय केलं तर द्रष्ट्यानं दृष्टी दिली तरच दृश्यापर्यंत आहे ना. दृश्य किती जवळ असलं पण द्रष्टा तिकडं पाहतच नसल तर म्हणजे तिकडं दृष्टी गेली नाही. म्हणून द्रष्ट्यानं जे पाहिलं तेव्हा दृष्टीसृष्टीवाद. दृष्टीने पाहिलं त्यालाच आहे, दृष्टीने पाहिलं तर नाही, असा जो दृष्टीसृष्टीवाद आहे त्याने काय होतं तर आपल्याला समजून यायला सोपं जातं, पण तितकं सोपं ते नाही. कारण का तर जे काय होतं ते द्रष्टा दृष्टी दृश्य किंवा द्रष्टा दृश्य आणि दृष्टी या संपूर्ण त्रिपुटीतून होतं. मग तिथं हे सगळं पाहण्याकरता द्रष्टा आणि दृष्टी जसे एकाच ठिकाणी फक्त दृश्य दुसरे हेही कसंही एक आहे असं जर समजलं तर अद्वैत सिद्धांत समजल्यासारखा झाला. एखाद्याने डोळे बांधून मुंबई हिंडवून आणले तर त्याला एक अंधारी जगा वाचून दुसरे काहीच नाही, किंवा स्वप्नात असणाऱ्याला सत्य जग इकडे कितीही असले तरी दृष्ट स्वप्न जगातला आहे, तरी द्रष्टा स्वप्न जगातला आहे, त्याचे सत्य जगत तेच आहे. व्यावहारिक जगाची मात त्याच्याजवळ काय राहणार. झोपी गेलेल्या माणसास जगत, आकार, नाव, रूप, व्यवहार याचे काय महत्त्व आहे. त्याला किती सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा सत्य जगत केवढे मोठे आहे, तू पहा तुला हिंडवून दाखवतो, पण सांगणाराही तेथे पोचत नाही. व सांगणारा मनुष्य म्हणेल की याच्याजवळ बसून कानाशी तोंड नेऊन बोललो, हा माझ्याजवळ आहे, पण झोपेतील व्यक्ती सुषुप्तीत पुरुष जागृत पुरुषापासून किती दूर आहे. म्हणून आपण म्हणू की जवळच आहे, पण तो या अवस्थेत येईपर्यंत जवळ येऊ शकत नाही. तो स्वर्गाच्याही पलीकडं आहे. स्वर्गातील देवाला संसार आहे, त्यांना दृष्टी आहे, दृश्य आहे, हा तेथेही नाही. सर्व संसार गुंडाळून ज्या अवस्थेत प्रकृती ठेवते, सर्व संसार गुंडाळून ज्या अव्यक्त प्रकृती ठेवते. तर या सगळ्यातून एक लक्षात घ्यायचं आहे. ह्या मुद्दा काय समजून दिला तर एकाने काय केलं की त्याला मुंबईला नेलं, पण डोळे बांधले आणि जेवढं काय फिरवायचं आहे तेवढे सगळ्या मुंबईत फिरवून आणलं. काय तर पाहिलं त्याने तर काय दिसणार आहे त्याला, त्याचे सगळे डोळे बांधलेले आहेत. आता दुसरीकडं असं की जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नातलं सगळं दृश्य दिसतंय आणि स्वप्नदृश्य दिसत असून त्याच्या ठिकाणी त्या स्वप्नदृश्याला तो सत्य म्हणतो. म्हणजे स्वप्न जगत त्याचं काय आहे, सत्य आहे. आता त्याच्यात व्यावहारिक जगाची त्याला काही मात नाही, म्हणजे त्याच्याजवळ तो जो काय आहे तो स्वप्न जगताला जगत म्हणतो. झालं. तिसरा काय दाखवला, झोपी गेलाय त्याला जगच नाही, तो त्या ठिकाणी काय आहे की झोपेच्या ठिकाणी. आणि मग त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानाशी म्हणून जरी कोणी म्हणलं की हे जग तुला दाखवतो, जग किती मोठे, कुठं म्हणतोय हा बोलणारा, तो झोपलाय त्याला. मग त्याच्या कानाशी जरी बोलला तरी त्याच्या कानातनं ते शब्दच त्याच्या अंतःकरणापर्यंत जात नाहीत, कारण तो आता झोपी गेलाय. म्हणजे काय झालं, काय पाहिलं याच्यातून, एक दृष्टी आहे पण डोळे बांधून टाकले, त्यामुळं दृष्टी पाहू शकत नाही. मग पाहिलं म्हणून काही तिथं उभा राहत नाही, कारण त्याचे डोळे बांधले. किती फिरवला तरी पाहिलं म्हणत नाही. दुसरा स्वप्नातला पाहिलं म्हणतो, पण स्वप्न जगाताला सत्य म्हणतो. आणि तिसऱ्याजवळ पाहणंच नाही, त्याला पहा म्हणून सांगायला गेलं तरी तो पाहतेपणावर उठत नाही.
म्हणजे तिन्ही ठिकाणी दृष्टीचं कसं आपल्याला एक पाहायला मिळालं. म्हणजेच याच्याजवळ एक झालं की जोपर्यंत हा झोपलेला स्वप्न जगत झोपलेला जागृतीच्या ठिकाणी येत नाही आणि स्वप्नस्थ जागृतीच्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत त्यांच्या ठिकाणी हे दृश्य जे आहे जगतरूपी दृश्य त्याच्याकडं पाहता येत नाही. म्हणजे मग आता हे सगळेच काय आहेत तर तिन्ही ठिकाणी, म्हणजे एक तर डोळे झाकल्यामुळं दृश्य नाही, दुसऱ्याला सत्य मानणारा स्वप्न पण जगत सत्यत्व त्याच्या ठिकाणी नाही, आणि तिसऱ्याला झोपी गेल्यामुळं नाही. मग हे सगळं कुठं आहे हे गुंडाळून ठेवलेलं जे दृष्टीच्या ठिकाणी ते प्रकृतीने अव्यक्ताच्या ठिकाणी ठेवलं. कारण द्रष्टा, दृश्य आणि दृष्टी अशी त्रिपुटी उभा राहायची. मग मुळात कोण नाही ह्यातला, आता द्रष्टाच नाही ना. द्रष्टा नाही तर दृश्य पाहायचे काय, त्याच्या ठिकाणी क्रिया झाली नाही, त्यामुळं दृष्टी नाही. मग द्रष्ट्याचं जे पाहणे, जे त्याचा द्रष्टा होणे ते कुठे, तर प्रकृतीने सध्या काय केलं, अव्यक्तात ठेवलं. मग ही घटना जसं डोळे बांधलेल्या मुंबईकराला हिंडताना त्याच्या ठिकाणी काय मला दिसत नाही एवढंच तो म्हणेल, स्वप्नस्थ आपलं जग दुसरं करतो. पण झोपीतल्या माणसाचं इतकं सगळं आहे ते कुठे गेलं, तर त्या अव्यक्तात ठेवलेलं आहे. कल्पनेतही नाव आणि रूप यापेक्षा अधिक काही असू शकत नाही, हेही आपण पाहून ठरविलेले आहे. नामरूपाला आणण्याकरता मूलद्रव्य काहीतरी पाहिजेच. नुसत्या कल्पकाने करून काय उपयोग. कल्पनेप्रमाणे नामरूप देण्यास मूलद्रव्य पाहिजे. यासाठी जेवढे दिसते आणि भासते ते नावरूपाला आलेले जगत पंचभौतिक आहे हे सर्व ठिकाणी ऐकायला मिळते. सर्व जगातून पंचभूते वजा केली तर जग म्हणून काही आहे हे ऐकायला किंवा पाहायला राहणार नाही. हे सर्व जगत भूतकार्य आहे, म्हणजेच भौतिक आहे. यात मूलद्रव्य पंचभूत आहे. पंचभूताची कमी जास्ती मिसळ करून अनेक खाणी तयार झाल्या, अनेक अचरसृष्टी तयार झाली, पण याचा कल्पक कोणीतरी असल्याशिवाय तयार झाली नाही. प्रत्येक सृष्ट पदार्थ हा कोणाची तरी कल्पकाची कल्पना आहे याची साक्ष पटवतो. या पंचीकृत पंचभूताचे मूळ कारण शोधले तर अपंचीकृत भूते आहेत व त्या भूतापासून समष्टी भूतगणांचे अंतःकरण व वेष्टी भूतगणांची इंद्रिये बनलेली आहेत. इंद्रिय व अंतःकरण आणि पंच सूक्ष्म भूते असे वर्णन आहे. आता हे सगळं जोपर्यंत आपल्या ठिकाणी काय आहे की पाहणं चालतं, तेव्हा पाहणाराची जी दृष्टी आहे म्हणजे तो द्रष्टा आहे, हे सगळ्या गोष्टीपर्यंत समजून देऊन आणखीन दाखवलं की जेवढं काही कल्पनेत आहे त्या सगळ्या कल्पनेमध्ये जे जे काय आहे त्याला काय केलं आम्ही, रूप आणि नाव, म्हणजे त्या कल्पनेनं नाव रूप हे जे काय आहे ते इतकं झालं की त्या नामरूपाचंच आमच्या ठिकाणी ठसा बसला. आता होतं एक की सर्रासतेनं एक कल्पकानं कल्पना मांडली की तिथून पुढं त्या गोष्टी त्या पद्धतीनं मांडल्या गेल्या. आता सगळ्या असलेल्या लोकांमध्ये ह्याला हे नाव आहे, ह्याचा हे आकार आहे, हे निश्चय झाला आहे. म्हणजे कल्पनेचा स्वीकार सगळ्यांनीच केला. आम्ही काय आहे की ह्याला भांडं म्हणणार नाही, आम्ही दुसरंच काहीतरी म्हणू, असं नाही होत. मग ह्याला तांब्या म्हणजे तांब्याच, मग तो आकार कमी जास्त उभा असेल, आडवा, थोडासा पसरट असेल, गोलाकार असेल, हे सगळं होईल. पण नामरूप हे तिथं आहेच. म्हणून मग या सगळ्यामध्ये नामरूप हे मूलद्रव्य झालं. म्हणजे मुळात काय आहे, नामरूप. कल्पना म्हणजे काय, नाव आणि रूप.
त्याला दिलेला आकार आणि त्याला दिलेलं नाव ही सगळी कल्पनाच आहे. पण ह्या नुसत्या नाहीत, तर त्या कल्पना त्याला देण्याकरता कोणीतरी एक कल्पक आहे आणि त्या कल्पकानं त्या सगळ्या नावारूपाला आणलेलं आहे. मग हे जे नावरूप आहे हे कशाने बनलं, कशाचं बनलं, तर ते जे काय वस्तू आहे ती वस्तू की ज्याला आम्ही आकार दिला आहे आणि ज्याला नाव दिले ती वस्तू सगळी कशी आहे, पंचभौतिक आहे. म्हणून सगळंच जग पंचभौतिकच आहे. म्हणून याला सगळीकडं काय आहे की हे सर्व ठिकाणी ऐकायला मिळतं की पंचभौतिक आहे. याच्यातली जर पंचभूत वजा केली तर जगत काय राहील? कारण आकार जर विघटन झालं तर नाव तरी कसं राहील? आकार आहे म्हणून त्याला नाव आहे. आकार कोण आहे? तर पंचभूताचं निर्माण झालेला आकार आहे. आणि तो जर त्यातनं वजा केला तर मग आकारच नाही तर नाव आहे त्या ठिकाणी नाही. म्हणून मग हे सगळं भूतकार्य म्हणजेच भौतिक असं सगळं बनलेलं आहे. आता ह्या पंचभूत काय झाली तर नामरूपाचं मूलद्रव्य झालं. त्याच्यामुळं पंचभूताची कमी जास्ती मिसळ करून ह्या खाणी तयार केल्या. आता समजून देण्याकरता आलं की ह्या 4 खाणी आहेत, पण 4 खाणी प्रत्येकाचं शरीर आणि त्या शरीराचे त्याची कार्य हे वेगवेगळी. जसं मनुष्य शरीर आहे, मनुष्य शरीर पृथ्वीवर इकडून इकडे हिंडू शकतं. पृथ्वीवर त्याला एखादी गोष्ट पाहिजे असली तर एक 4 फूट उडी मारू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. 5 फुटाची उडी मारेल, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. पण आपल्यासारखे जे कोणी आहेत गाई गुरं हे पण तेवढ्याच मापाचे. पण पक्षी अंतराळात उडू शकतील. मग जे काही पाण्यात राहणार आहेत ते पाण्यात राहू शकतील. हे सगळं काय आहे तर ह्या सगळ्या प्रत्येक प्राणी मात्राच्या ज्या खाणीत त्यांचे सगळे भाग वेगळे. असं का झालं तर पंचमहाभूताची मिसळ करताना कोणता पदार्थ कोणत्यात कमी जास्ती करावा हे ठरलं गेलं. मग जो सगळ्या जमिनीवरच चालतो राहतो तो जड आहे, मग त्याला जड पृथ्वी तत्व अधिक वापरलं. जे वायूसारखं आकाशातून फिरतं तिथं जे काही तेज तत्व वायू तत्व याचा वापर केला. म्हणजेच पंचमहाभूताची मिसळ करताना याच्यात सगळं कमी जास्ती केलं. मग कोणी केलं तर तो एक कल्पक आहे, त्यानेच ह्या सगळ्या योजना केल्या. त्याने यातलं जारज जे आहे ते सगळे कसे जड आहेत. मग त्याच्यानंतर अंडज जे आहे ते सगळे कसे तेजाचं आणि वायूचं मिश्रण असणारे आहेत. आणि जे वरती फिरणारे आहेत त्यांनासुद्धा काय केलं, त्याच्यात काही तत्त्व वेगळी मांडली. मग हे सगळं पंचमहाभूताचं बनलं खरं, पण त्या कल्पकांनी बनवलं. आणि त्याच्याकरता त्याला आता पुन्हा मूळ द्रव्य काय तर अपंचीकृत भूत आहे. म्हणजे एकत्र झालेलं पंचीकरण आणि त्याला मिसळण्याच्या अगोदर राहिलेलं प्रत्येक पंचमहाभूत वेगवेगळं, म्हणून त्याला अपंचीकृत म्हणायचं. आता त्या अपंचीकृतापासून सगळं पंचीकृत झालं. त्याच्यात मग जे जे काही असेल त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला अजून जी मांडणी ह्याच परिच्छेदात चाललेली त्यात आपल्याला उद्या पाहायचे आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.